नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात योजना नोकरी मित्र आणि आजचा हा व्हिडिओ खास आपल्या कामगार, असंघटित क्षेत्रातील मजूर, छोटे व्यवसाय करणारे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या भविष्यासाठी खूप मोठा आधार ठरू शकते. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली आहे. जसे की रिक्षाचालक, भाजी विक्रेते, फेरीवाले, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, छोटे दुकानदार आणि इतर असे अनेक कामगार ज्यांना कोणतीही स्थिर पेन्शन सुविधा मिळत नाही. मित्रांनो, आपण सर्वजण काम करत असताना कमाई होते, पण एक वेळ अशी येते की वय वाढल्यावर काम करणं कठीण होतं आणि त्यावेळी जर नियमित उत्पन्न नसेल तर खूप मोठी अडचण निर्माण होते. याच समस्येचं समाधान म्हणून प्रधानमंत्री मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 60 वर्षांनंतर कामगारांना दरमहा निश्चित पेन्शन देणे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. म्हणजेच वर्षाला 36,000 रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळू शकते. आता प्रश्न येतो की ही पेन्शन कशी मिळते? ही योजना एक प्रकारची कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीम आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कामाच्या काळात थोडी थोडी रक्कम जमा करावी लागते. तुमच्या वयानुसार दरमहा 55 रुपये ते 200 रुपये इतका कॉन्ट्रिब्युशन करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जितकी रक्कम जमा करता तितकीच रक्कम सरकार तुमच्यासाठी जमा करते. म्हणजेच तुमचा पैसा डबल होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 100 रुपये भरत असाल तर सरकार देखील 100 रुपये भरते. अशा प्रकारे तुमच्या खात्यात नियमित बचत होते आणि 60 वर्षांनंतर तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन मिळते. आता आपण या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुमचं मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही EPFO, ESIC किंवा NPS सारख्या इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचे सदस्य नसावेत. आता आपण अर्ज प्रक्रियेबद्दल बोलूया. या योजनेसाठी अर्ज करणं खूप सोपं आहे. तुम्ही जवळच्या CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन अर्ज करू शकता. तिथे तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि तुमचं पेन्शन अकाउंट सुरू केलं जातं. अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खातं आवश्यक आहे. तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर तुमचं मंथली कॉन्ट्रिब्युशन ऑटो डेबिटद्वारे तुमच्या खात्यातून वजा केलं जातं. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला मॅन्युअली पैसे भरण्याची गरज नाही. आता आपण या योजनेचे फायदे समजून घेऊया. सर्वात मोठा फायदा म्हणजे 60 वर्षांनंतर निश्चित पेन्शन मिळते. दुसरा फायदा म्हणजे सरकार तुमच्यासोबत कॉन्ट्रिब्युशन करते. तिसरा फायदा म्हणजे ही योजना पूर्णपणे सुरक्षित आणि सरकारी आहे. चौथा फायदा म्हणजे कमी रक्कम भरून मोठा फायदा मिळतो. पाचवा फायदा म्हणजे तुमच्या कुटुंबालाही याचा लाभ मिळतो. जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस 50% पेन्शन मिळते. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. या योजनेत एकदा सामील झाल्यानंतर नियमित कॉन्ट्रिब्युशन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही कॉन्ट्रिब्युशन थांबवलं तर तुमची योजना बंद होऊ शकते. म्हणूनच तुमच्या क्षमतेनुसार योग्य योजना निवडा. मित्रांनो, ही योजना तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज तुम्ही थोडी बचत करून भविष्यात मोठा फायदा मिळवू शकता. अनेक लोक आज कमावतात पण बचत करत नाहीत आणि नंतर अडचणीत येतात. पण जर तुम्ही आजच योग्य निर्णय घेतला तर तुमचं भवितव्य सुरक्षित होऊ शकतं. ही योजना विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे कोणतीही पेन्शन सुविधा नाही. म्हणूनच जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमच्या ओळखीतील लोकांनाही ही माहिती नक्की सांगा, कारण योग्य माहिती मिळाल्यास तरच लोकांना त्याचा फायदा मिळतो. मित्रांनो, आजच्या काळात आर्थिक सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे आणि प्रधानमंत्री मानधन योजना तुम्हाला हीच सुरक्षितता देते. शेवटी एवढंच सांगतो, जर तुम्हाला अशीच सरकारी योजना, माहिती आणि जॉब अपडेट्स रोज मिळवायचे असतील तर योजना नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसह. धन्यवाद.